इयत्ता चौथी, विषय मराठी, गुणग्राहक राजा. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सूरपारंब्यांचा खेळ खेळत होती. आ. महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिले. ई. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. प्रश्न क्रमांक 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. अ. थोड्या वेळानं महाराज टिंबटिंब आले. थोड्या वेळानं महाराज भानावर आले. आ. पोरं टिंबटिंब घरी परतली. पोरं घोडागाडीतून घरी परतली. ई. बघू तुझं हस्ताक्षर. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले? अ. पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले. आ. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले असे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले. ई. काय नाव बाळांनो तुमचे? असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले. ई. पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. असे सयाजीराव विद्याधिकाऱ्यांना म्हणाले. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर, राणीसाहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या झाडाला काळू व गजाननने सूरपारंब्याचा खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन सूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू व गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. नंतर गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळूनं सूर आणला व त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला. गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला. काळूजवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली व पुन्हा खोडावर चढला. काळूला गजाननला बाद करता आले नाही. आ. गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली?
उत्तर: गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. त्यात त्याने अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. प्रश्न 5. पुढे दिलेल्या वाक्यांमधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा. अ. काळूने सूर दूर फेकला. येथे सूर याचा अर्थ 1.5 हात लांबीची काठी. आज गाण्यांमध्ये खासाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. सूर म्हणजे आवाज किंवा स्वर. 1, 2, 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. येथे सूर याचा अर्थ उडी मारणे असा होतो. प्रश्न 6. पुढील वाक्यांमधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा. अ. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. हार म्हणजे पराभव. हार म्हणजे फुलांची माळ. सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो. मान या शब्दाचा अर्थ आदर. मान म्हणजे स्वाभिमान. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. तीर या शब्दाचा अर्थ बाण. तीर या शब्दाचा अर्थ काठ, किनारा. खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला. या ठिकाणी पाट या शब्दाचा अर्थ कालवा. दुसरा अर्थ आहे बैठक. धन्यवाद.